आई जगदंबा कुठे आणि कोणत्या रूपात भेटेल हे सांगता येत नाही। खरं तर ती सर्वत्र आहे, सगळे जग व्यापून आहे। तिची आराधना आदिम काळापासून चालू आहे। तिचे मंदिरे अगदी सर्वत्र पाहायला मिळतात। प्रसिद्ध पावलेली तिची देवालय तर आहेतच, परंतु अगदी आड रानात निसर्गाच्या कुशीत सुद्धा ती वसलेली आहे। किल्ले भटकताना, डोंगर वाटात उडवताना तिचे अकस्मात झालेले दर्शन फारच आनंददायी असते। छत्रपती शिवरायांची तर ती आराध्य दैवताच होती। त्यांच्या अनेक किल्ल्यावर जगदंबेची मंदिरे पाहायला मिळतात। असेच एक नितांत सुंदर मंदिर आहे ते प्रतापगडाच्या घेऱ्यात पार या गावी। प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या कुंभरोशी गावाजवळून एक रस्ता पार या अत्यंत रमणीय अशा गावाला जातो। याचं पूर्वीचं नाव पार्वतीपूर, त्याचंच पहिलं आणि शेवटचं अक्षर घेऊन झालं पार। या ठिकाणची एक दंतकथा निगडीत आहे। या डोंगराळ आणि निबिड अरण्य असलेल्या प्रदेशात अतिबळ आणि महाबळ हे राक्षस राहत होते। ते अतिशय माजले होते आणि त्यांनी इथे उच्छाद मांडला होता। देवांनी विष्णूकडे धाव घेतली। विष्णूने अतिबळ दैत्याचा वध केला, पण महाबळ काही मरेना। शेवटी सर्व देवांनी आदिशक्तीचा धावा केला। आदिशक्तीने महाबळावर मोहिनी घातली आणि त्याने देवांनाच वर मागायला सांगितले। देवांनी त्याचा मृत्यू व्हावा अशी प्रकट इच्छा केली। त्याचा नाईलाज होता, त्याला हे मान्य करावेच लागले। पण त्यानेही एक वर असा मागितला की तो पर्वतरूप होऊन इथेच वास्तव्य करेल आणि सर्व देवांनी त्या पर्वतरूपी महाबळीच्या अंगावर वास्तव्य करावे। देवांनी ते मान्य केले। त्यानंतर मग कोयना नदीच्या तीरावर श्री आदिशक्तीची स्थापना खुद देवांनी केली, तीच ही राम वरदायिनी। पारच्या देवीच्या मंदिरात दोन मूर्ती आहेत, एक आहे श्री राम वरदायिनी आणि दुसरी आहे श्री वरदायिनी। तिची सुद्धा एक कथा आहे। सीतेला शोध घेत असताना रामाची परीक्षा पाहावी म्हणून पार्वती मातेने सीतेचे रूप घेऊन रामासमोर उभी राहिली। रामाने तिचे खरे स्वरूप जाणले आणि म्हणाले, हे माते, तू उगीच त्रास करून घेत आहेस। आणि पार्वती माता प्रसन्न झाली। तिने रामाला असे वरदान दिले, तुझ्या प्रत्येक कार्यात तुला यश मिळेल असा आशीर्वाद देऊन ती अंतर्धान पावली। श्रीरामाने या जागी तिची स्थापना केली। रामालाही वर देणारी म्हणून राम वरदायिनी या नावाने ती ओळखली जाऊ लागली। पार गावाजवळच पार घाट आहे। कोकणाला देशाशी जोडणारा हा रस्ता पूर्वी व्यापाऱ्यांनी गजबजलेला असे। पार घाटाच्या तोंडाशी मेट किंवा पहारा करण्याची जागा आहे। समर्थ रामदास स्वामी यांनी या देवीच्या दर्शनाला आल्याची नोंद आहे। प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या रहाळमधील ज्वाजल्य देवस्थान असलेल्या मंदिरात त्यांनी देवीकडे जे मागितले ते तर स्वतःसाठी नाही तर स्वराज्यासाठीच मागितले। एकच ही मागणे आता द्यावे ते मज करणे, तुझा तू वाढवी राजा शीघ्र आमास देखता, असे मागणे समर्थांनी देवीकडे मागितले होते। या ठिकाणी येण्यासाठी आता उत्तम डांबरी सडक आहे। ग्रामस्थ आणि मुंबईला स्थायिक झालेले इथले स्थानिक यांनी बराच पैसा खर्च करून आता इथे एक मोठे मंदिर बांधलेले आहे। मंदिराजवळ भक्त निवास सुद्धा आहे। अत्यंत रम्य परिसर, आजूबाजूला निबिड अरण्य आणि प्रतापगडाचा शेजार, यामुळे इथे येणे फारच आनंददायी असते। शिवाजी राजांनी बांधलेला दगडी मजबूत पूल आजही उत्तम स्थितीत आहे। या पुलावरून जाणारा रस्ता पुढे मकरंद गडापाशी जातो।